नमस्कार, मी सुचिता कुलकर्णी. आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल. पाहुयात आताची ठळक बातमी. भारतीय जनता पार्टीचे बागलाण तालुक्यातील विधानसभा उमेदवार माननीय दिलीप बोरसे 1,29,297 मतांनी विजयी. बागलाण तालुक्यातील बुलंद तोप कर्तव्यदक्ष दमदार आमदार दिलीप मंगळू बोरसे यांचा विजय निश्चित होईल असे जनतेच्या प्रतिक्रियेतून दिसत होते. त्यांना बागलाण तालुक्यातील जनतेच्या आशीर्वादाने प्रचारार्थ माननीय नितीन गडकरी साहेब, केंद्रीय वाहतूक मंत्री, भारतीय जनता पार्टीचे नमोचषक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, माजी IGMPC आयोग सदस्य व IPS माननीय डॉक्टर प्रतापराव दिघावकर साहेब, बळीराजा फाउंडेशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाऊसाहेब चिला आहिरे, डॉक्टर कपिल आहिरे, आजी माजी नगरसेवक, सभापती, उपसभापती, सरपंच, उपसरपंच, सदस्य, शेतकरी मित्र परिवाराने व बागलाण तालुक्यातील विकास पाहून सर्व समाजातील जनतेने त्यांच्या कामाची पावती म्हणून मतदारांनी त्यांना भरभरून प्रेम दाखवून त्यांना अपेक्षेपेक्षा जास्तीत जास्त मताने निवडून दिला आहे. तरी राहिलेली कामे रखडल्याने ती ताबडतोब केली जातील अशी मतदारसंघातील प्रत्येक गावातील मतदारसंघातून अपेक्षा आहे. तरी पुढील काळात त्यांच्या हातून समाजातील गोरगरीब जनतेची सेवा घडो हीच अपेक्षा बागलाण तालुक्यातील जनतेने केली आहे. तरी त्यांना बागलाण तालुक्यातील जनतेच्या वतीनं हार्दिक अभिनंदन, हार्दिक शुभेच्छा. आता तुमच्याकडे हवा कोणाची भाऊ? दिलीप मंगळू बोरसे. म्हणजे 100% त्यांचं जागतिक न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत. मी कॅमेरामन RT आहे. तर आपली तर आता हवा कोणाची? बोरसे साहेबांच्यावर. तर मग नेमकं काय भाऊ असं हे जे इलेक्शन आहे साहेब, हे पुढाऱ्यांचं किंवा उमेदवाराचं राहिलेलं नाही. बरं, ही निवडणूक जनतेने स्वतःच्या हातात घेतली आणि दिलीप बोरसे साहेब हे स्वतः उमेदवार नसताना नाही तर जनता ही उमेदवार झाली आहे. बरं. त्यामुळे प्रत्येक गावातनं त्यांना 80-90% जास्त मतं मिळतील. विकास कामं आणि लोकसंपर्क या दोन्ही गोष्टी त्यांनी पाळल्या. मृदू स्वभाव, सर्व समावेशक नेतृत्व, सर्वांना बरोबर घेऊन चालणं, त्या गोष्टींमुळे ही निवडणूक जनतेने स्वतः हातात घेतली. आणि शेतकऱ्यांना पीक विम्याचा यावर्षी भरपूर पैसा मिळाला. त्याप्रमाणे महिला वर्ग सुप्त जे मतदान आहे महिला वर्गाचे, यावेळेस ते सुप्त मतदान पूर्ण BJP महायुतीला पडेल. त्यामुळे महाराष्ट्रात महायुतीच्या जागा सुप्तपणे लोकसभेपेक्षा जास्त विधानसभेला येतील. त्यामुळे हे जनतेचं निवडणूक आहे. आणि अंडरकरंट जो मतदारसंघ दौंडे साहेबांनी सांगितलं आता महिलांचं माझ्या अंदाजाप्रमाणे 80 ते 85% मतदान हे महायुतीला होणार आहे. बरोबर. मागच्या वेळेला दौंडे साहेब बोलले होते की 1.5 कोटी मतदान कमी होतं, ते आता वाढेल. पण आता हे लाडकी बहीण योजनेमुळे 1.5 ते 2 कोटी महिलांना जे 1500 रुपये मिळाले मानधन, गरीब लोकांना 1500 रुपये अगदी भरपूर आहे. तर त्या हिशोबाने तुम्हाला काय वाटतं की बाबा 1500 रुपयाचा फायदा होईल का? निश्चितच मध्य प्रदेशमध्ये तो फायदा झाला. त्यामुळे सर्वच्या सर्व जागा लोकसभेला निवड, तसा आता विधानसभेला तो फायदा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात महायुती सरकारला 100%. नाही, मी ध्यानाचा आहे. ध्यानाची शेतकरी ध्यानाचा माजी सरपंच आहे. बरं. आणि बोरसे साहेबांचा पहिल्यापासून सहकार्य आहे. मी इजवानाचे आता बँकेत होतो, रिटायर झाले, 2 वर्ष शेती करतो. धन्यवाद जागतिक न्यूजला मुलाखत दिल्याबद्दल.
नमस्कार. आता मी 9व्या फेरीचं फेरी क्रमांक 9चं मतदान सांगत आहे. तरी कृपया सर्व कार्यकारी संपादक RT आहेर, नाशिक, महाराष्ट्र. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट. धन्यवाद.